कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की बाबाला बरं नाही, म्हणून मग मी विचारायला गेली होती की बाबा काही खाणार आहेत का, कारण त्यांनी रात्रीसुद्धा काहीच खाल्लेलं नव्हतं. पण त्यांनी सांगितलं की मला साबुदाणा खिचडी कर. मग काय, मी म्हटलं साबुदाणा तर भिजू घातलेला नाही. तेवढ्याच माझ्या लक्षात आलं की आपण ना साबुदाणा मिक्सरमधून काढूया आणि 10 मिनटं त्याला लगेच पाणी टाकून भिजू घालूया, म्हणजे साबुदाणा खीर लगेच बनते आपली. तर जशी आपण तांदूळाची बनतो ना, त्याचप्रमाणे ही साबुदाणा खीरसुद्धा तशीच बनते आणि इतकी टेस्टी लागते ना. फक्त मिक्सरमधून ते बारीक करावं लागतं साबुदाणा. आणि यामध्ये मी काही फारसं काही टाकलेलं नाही आहे, म्हणजे तूप, थोडं दूध आणि पाणी, साखर आणि इलायची अशाच प्रकारे मी टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि दुधाचा वापर मी कमी केलेला आहे, कारण ताप असल्यामुळे त्यांना दूध काही देता येत नव्हतं मला जास्त, आणि पोटसुद्धा त्यांचं थोडंसं बिघडलेलं होतं. म्हणून त्यांना मी गरमागरमच दिलं खाण्यासाठी. आणि हे पातळ याच्यासाठी केलेली होती कारण थंडी झाली ना की थोडी आणखीन घट्ट येतं म्हणून. आणि मुलांनासुद्धा मी जेवण करायला दिलं, कारण मुलीची फ्रेंडसुद्धा होती, तिलासुद्धा जेवण करायला दिलं. म्हटलं आपणही जेवण करून घेऊया, कारण जेवायचा टाईम झालेला होता माझा. बाबाला थोडं बरं वाटत होतं म्हणून बाबा उन्हामध्ये बसलेले होते. जेवण करता करता टी व्ही बघूया असं म्हटलं, पण टी व्हीमध्ये कार्टूनच चालू होतं, कारण ह्या कार्टूनबरोबर मला कार्टूनच बघावं लागत होतं. म्हणून म्हटलं जेवण करून घेऊया. मग जेवण केलं आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागली, कारण हे बाकीचे कामंसुद्धा आपल्या डोक्यावरती राहतेच, ते करावेच लागते. म्हणून मग खिडकीचा मुहूर्त काढला मी, आज खिडकी पुसायचा म्हणून तो पुसायला घेतल्या. आणि माझ्या सगळ्या खिडक्या पुसून झाल्या होत्या घरामधल्या, कारण खूप सारी धूळसुद्धा त्यावरती बसलेली होती. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.